रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की माणसाला सर्वात जास्त राग केव्हा येतो, तर तुमच्या मते याचं उत्तर काय असेल हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका. बघा, हा जो प्रश्न मला कोणी विचारला ना की माणसाला सर्वात जास्त राग केव्हा येतो, तर माझ्या मते याचं उत्तर असेल अपमान केल्यानंतर. जगामध्ये आज असा कोणताच व्यक्ती नाही, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला त्यांचा अपमान झाल्यानंतर राग हा येतोच. आणि प्रत्येकाला त्याच्या अपमानाचा राग येतो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो, बरोबर आहे ना. आपल्याला कोणी जर आपला अपमान केला तर त्याचं वाईट वाटतं, राग येतो, संताप होतो, चिडचिड होते, बरोबर ना. मग नेमकं करायचं काय? अपमान कोणी जर आपला केला तर त्यावरती आपण आपली प्रतिक्रिया कशी द्यायची, काय करायचं, तर मी अगदी 2 मिनिटात सांगायचा प्रयत्न करेल तुम्हाला. एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्याकडे एक पाण्याने भरलेला ग्लास आहे. तो पाण्याचा ग्लास जर मी तुमच्याकडे दिला तर त्यातलं पाणी प्यायचं की नाही प्यायचं हा प्रश्न तुमचा आहे की माझा आहे? ऑब्विसली तो प्रश्न कोणाचा आहे? तुमचा आहे. ते तुम्ही ठरवणार आहे त्यातलं पाणी प्यायचं नाही प्यायचं, बरोबर आहे. माझं काम होतं तो पाण्याचा ग्लास तुम्हाला द्यायचा, ते मी केलेलं आहे. तुमचं काम काय आहे? त्या ग्लासातलं पाणी प्यायचंय की नाही प्यायचं हे ठरवायचं, बरोबर. त्याच पद्धतीने जर मी तुमचा अपमान केला तर अपमानाचं वाईट वाटून घ्यायचंय की नाही वाटून घ्यायचंय, त्याचा राग आणायचा की नाही राग आणायचाय, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय का लक्ष द्यायचंय, हा प्रश्न तुमचा असणार आहे. त्याबद्दल चिडचिड करायची की नाही करायची, संताप वाटून घ्यायचा की नाही वाटून घ्यायचा, हा प्रश्न ऑब्विसली तुमचा राहणार आहे, समोरच्या व्यक्तीचा. एक गोष्ट लक्षात घ्या, अपमानाचे सुद्धा प्रकार असतात. बऱ्याचदा आपण ज्यावेळेस चेष्टा मस्करी करत असतो त्यावेळेस आपल्याला समोरच्याकडून एखादा शब्द बोलला जातो, त्यावेळेस आपल्याला अपमानास्पद वाटलं जातं. कायम लक्षात घ्यायचं, परिस्थितीनुसार लक्षात घ्यायचं की आपण त्यावरती कसं रिॲक्ट व्हायचं. चेष्टा मस्करी चालली ना तर ते तिथं सोडून द्यायचं आणि आपणही त्यावरती हसायचं. तो आपला अपमान नसतो, ती एक चेष्टा असते असं समजून पुढे चालायचं. बऱ्याचदा आपली खरंच काहीतरी चूक झालेली असते म्हणून समोरचा व्यक्ती आपला इन्सल्ट करतो, बरोबर ना. मग आपली चूक मान्य करायची, आपली चूक कुठे झाली हे शोधायचा प्रयत्न करायचा आणि ती चूक पुन्हा होणार नाही हे कबूल करायचं आणि सोडून द्यायचं. तो अपमान तिथेच सोडून द्यायचा, त्याला जास्त प्रत्युत्तर देत बसायचं नाही. कारण की बऱ्याचदा कधी आपली ही चूक होऊ शकते आणि आपली चूक झालेली असते म्हणून समोरचा व्यक्ती आपल्याला बोलतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे काही लोक अगदी पर्पजफुली ठरवून, एखादा हेतू मनात ठरवून आपला अपमान करतात. कशासाठी? तर 4 लोकांमध्ये आपली कमतरता दाखवून देण्यासाठी, आपण किती कमी आहे, आपण किती खाली आहे हे दाखवून देण्यासाठी आपला अपमान केला जातो. मग यावेळेस बऱ्याचदा माझं म्हणणं असं आहे की दुर्लक्ष करायचं, पण प्रत्येकच वेळेस दुर्लक्ष करणं पण योग्य नसतं. कधीतरी उत्तर द्यायला पण शिकलं पाहिजे. पण आपलं कसं असतं माहितीये, आपण उत्तर देत नाही, आपण भांडत बसतो त्या व्यक्तीशी की मी असा नाहीये, मी असा आहे, मी असा नाहीये, मी असा आहे, हे प्रूव्ह करत बसतो. जर आपल्याला कोणी म्हटलं ना की तू गरीब आहे, तुझी लायकीच नाही, तर आपण हे सांगत बसतो, नाही मी गरीब नाहीये, मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, माझ्याकडे किती गाड्या आहेत, माझ्याकडे किती बंगले आहेत, माझ्याकडे किती जमीन आहे, हे सगळं आपण सांगत बसतो. काय गरज आहे? वपू काळे कायम म्हणतात की प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करत बसू नका, कारण की आपण माणसं आहोत. पायथागोरसचं प्रमेय नाही की प्रत्येक वेळेस स्वतःला सिद्ध करायची गरज लागेल आपल्याला, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे लोक आपल्याला काय बोलतात याकडे बऱ्यापैकी वेळेस दुर्लक्ष करायला शिका. पण त्याच पर्पजफुली जर अपमान करणाऱ्या लोकांनी त्यांची लिमिट क्रॉस केली ना तर त्यांना उत्तर द्यायला शिका. पण ते उत्तर अगदी मोजक्या शब्दात सडेतोडपणे उत्तर द्यायला शिका, जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा स्वतःची लाज वाटली पाहिजे. जास्त फापट पसारा घालत बसू नका, बाष्कळपणे बोलू नका, जास्त बालिश बोलायचा प्रयत्न करू नका, फालतू बोलू नका. मोजक्या शब्दात उत्तर द्यायला शिका. आपल्याला सवय असते फालतू बोलायची, मी असा नाहीये, मी तसा आहे हे सांगत बसायची, काही गरज नाहीये. मोजक्या शब्दात सडेतोडपणे उत्तर द्यायला शिका. एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट आहे गौतम बुद्धांची. एके दिवशी गौतम बुद्ध झाडाखाली बसलेले असतात, बाजूला एक व्यक्ती बसलेला असतो आणि एक व्यक्ती येऊन गौतम बुद्धांचा प्रचंड वाईट शब्दांमध्ये अपमान करून जातो, खूप वाईट बोलतो. त्यावर गौतम बुद्ध काहीही रिएक्ट होत नाहीत, काहीच रिएक्ट होत नाहीत, शांत बसून सगळं ऐकतात. आणि मग थोड्या वेळाने तो व्यक्ती निघून जातो बडबड करून करून. मग तो तिथं बसलेला व्यक्ती असतो ना, बाजूला बसलेला, तो व्यक्ती येऊन गौतम बुद्धांना विचारतो, बुद्ध, तो व्यक्ती तुम्हाला एवढे वाईट शब्दात तुमचा अपमान करून गेला, एवढे वाईट शब्द तुम्हाला बोलून गेला, तरी सुद्धा तुम्ही त्यावरती काहीच रिॲक्ट झाला नाही, तुम्ही त्याला काहीच बोलला नाही, का बरं? तर गौतम बुद्धांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. त्यावरती गौतम बुद्ध असं म्हणाले की मी त्याचे वाईट शब्द कानावरती पडूच दिले नाहीत.
तो जे काही अपशब्द बोलला, जो काही मला वाईट शब्द बोलून गेला, माझा अपमान करून गेला, ते मी जास्त मनाला लावूनच घेतलं नाही, ते माझ्या मनापर्यंत जाऊच दिलं नाही, ते माझ्या डोक्यापर्यंत जाऊच दिलं नाही. मग मला वाईट का वाटेल आणि मी त्यावरती रिॲक्ट का करेल? म्हणजे बरोबर आहे ना, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकायचं. लोक वाईट बोलतात ना, तर आपण त्यांना थांबवायचं नाही, त्यातून त्यांचे विचार दिसतात. लोक आपला अपमान करतात ना, करू द्या. जर त्यांनी लिमिट क्रॉस दिली ना, तर त्याला उत्तर कसं द्यायचं मी तुम्हाला सांगितलं. अगदी मोजक्या शब्दात सडेतोडपणे उत्तर द्यायला शिकायचं, पण कधीतरी दुर्लक्ष पण करायला शिकायचं, पण मनावरती कंट्रोल करायला शिकायचं, की ठीक आहे आज ते माझा अपमान करतायत ना, माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा तुमच्या कामातून उत्तर द्या. शांत राहा, रिएक्ट करू नका. तुमचं काम बोललं पाहिजे, तुमच्या कामाने तुमचं उत्तर दिलं पाहिजे, तुमच्या अपमानाला उत्तर दिलं पाहिजे. एवढं काम करा. असं काम करा की जेणेकरून तुमच्या अपमानाचा बदला तुमचं काम घेईल. म्हणजे उत्तर देत पण बसू नका, त्या लोकांच्या नादी लागू नका. तुकोबा कायम म्हणायचं की लोकांचं तोंड हे ओकारी असतं, मग त्याला हात लावायला जायचं का बरं? आपण नाही अडवू शकत त्यांना ते काय बोलतात त्याच्यापासून, पण आपण आपल्या मनाला तर कंट्रोल करू शकतो ना, की नाही आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्याच्यामुळे जर समोरचा व्यक्ती आपला अपमान करत असेल ना, तर लक्ष द्यायचं नाही. तो समोरचा व्यक्ती त्याचे लिमिट क्रॉस करत असेल ना, तर प्रत्येक वेळेस आपल्याला नाही जमत शांत बसायला, आपल्याला उत्तर द्यायची गरज असते. मग त्यावेळेस आहे ना, अगदी मोजक्या शब्दात उत्तर द्यायला शिकायचं. जास्त बोलायचं नाही, जास्त वेळ वाया घालवायचा नाही, भांडत बसायचं नाही, आर्ग्युमेंट्स करायचे नाहीत. शांतपणे परिस्थिती हँडल करायला शिकायची. यासाठी तुमच्या माइंडवरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि अपमान नक्की चेष्टेत झालाय का, खरंच आपली काहीतरी चूक झालीये का, कोणी पर्पजफुली करतंय, ही गोष्ट लक्षात ठेवून या गोष्टींचा विचार करून उत्तर द्यायला शिका, या गोष्टींचा विचार करून रिॲक्ट व्हायला शिका. आणि मी कायम सांगत असते की ज्या गोष्टी आपल्या मनाला त्रास देतात, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो ना, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. सगळ्यात बेस्ट वे की दुर्लक्ष करा आणि तुमच्या कामातून उत्तर द्यायला शिका. बरोबर आहे ना? तर अपमान या गोष्टीचा राग मानून घेण्यापेक्षा तो आपल्याला कसा चांगल्या कामांमध्ये युटिलाइज करता येईल याचा विचार करा. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करायला शिका. म्हणजे प्रत्येक गोष्ट वाईट नसते, ती आपल्याला काहीतरी चांगलंही सांगत असते. हा दृष्टिकोन ठेवा, म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीतून चांगलं काहीतरी मिळेल आणि चांगल्या काहीतरी नवीन नवीन कल्पना सुचतील आणि त्यातून आपण प्रगती करू, असा काहीतरी विचार करायला शिका. आणि अपमानाचा बदला, मला त्याचा बदला घ्यायचा आहे, हा विचार करत बसू नका. त्यातून काहीतरी शिका. लोक आपल्याला का बोलतायत याचा विचार करा. खरंच आपली चूक आहे का, याही गोष्टीचा विचार करा. आणि जे लोक पर्पजफुली आपला अपमान करतात ना, त्यांना दुसरी काही कामं नसतात, ते आपल्याला खाली खेचायचा प्रयत्न करत असतात. पण ती लोक कुठल्या मुद्द्यावर बोलतायत, का बोलतायत याचा विचार करून त्या मुद्द्यावरती काम करायला शिका. आणि तुम्ही जास्त करून त्या लोकांना प्रत्युत्तर भांडत बसू नका. त्या व्यक्तींसोबत तुमचा वेळ वाया घालवू नका, तुमच्या कामातून उत्तर द्यायला शिका. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.